संजय आवटे सर आपल्या बरोबर आहेत, राजकीय घडामोडींचे विश्लेषक। आपण संजय सरांकडे जाऊया। संजयजी, खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्रित येऊन पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पर्व सुरू होईल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जात होती। तसं चित्र दिसत होते, संकेत मिळत होते। मात्र ही चर्चा दोघे जण परदेशवारीवरून पुन्हा भारतात आल्यानंतर पुढे सरकलीच नाही। किंबहुना ठाकरे गटाकडून प्रतिसाद मिळत नाहीये असं मनसेच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे। कसं पाहता आपण या घडामोडीकडे? अनुपम, असं आहे, मुळामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे एकत्र येतील का ही चर्चा आपण सुरू करतो तेव्हा ते वेगळे काय झाले हे बघितलं पाहिजे। मुळामध्ये असं आहे की आयडिओलॉजीच्या मुद्द्यावर ते वेगळे झाले नाहीत आणि आयडिओलॉजीच्या मुद्द्यावर ते एकत्र येणार नाहीत। ते वेगळे झाले त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षांमुळे, व्यक्तिगत इगोजमुळे। त्यामुळे मला असं वाटतं की जिथे वेगळे होताना सुद्धा आयडिओलॉजी हा मुद्दा नव्हता, तर एकत्र येताना किंवा आयडिओलॉजीमुळे एकत्र येतील असं काही मानण्याचं कारण नाही। त्यामुळे मुळामध्ये आदर्शवाद, आयडिओलॉजी, विचारप्रणाली हा काही मुद्दा दिसत नाहीये। दुसरी गोष्ट अशी आहे की आजचा संघर्ष, राजकीय संघर्ष सगळा जो सुरू आहे तो सत्ता संघर्ष आहेच, पण तो प्रामुख्यानं संघर्ष आदर्शवादाचा आहे, विचारप्रणालीचा आहे, आयडिओलॉजीचा आहे। याचं भान या दोघांपैकी किती जणांना आहे, काही दोघांना आहे का, हा मला प्रश्न आहे। त्यामुळे ते येणं काही फार शक्य नाही। दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा असा आहे की आपण बघितलंय की मुळामध्ये साधारणपणे राज ठाकरेंची भूमिका सातत्याने कशी बदलत गेलेली आहे आपण बघितलेलं आहे। म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी कुठेच नव्हते, फक्त गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा गुजरात मॉडेल बघण्यासाठी राज ठाकरेंचे सगळे, तेव्हा त्यांचे 13 आमदार निवडून आले होते। सगळे आमदार विधिमंडळाचं अधिवेशन सोडून गुजरातला गेले आणि नरेंद्र मोदी किती महत्वाचे आहेत असं मानणारे राज ठाकरेच होते सगळ्यात पहिल्यांदा। त्याच्यानंतर जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आपण बघितलं की मागच्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी थेटपणे भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राजकारणाच्या रिंगणातनं हद्दपार करा, लावले तो व्हिडिओ, ही भूमिका घेतली। त्याच्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र त्याची भूमिका पूर्णपणे वेगळी होती। त्यामुळे राज ठाकरे ही सगळी कसरत करतील का किंवा राज ठाकरे माझ्याकडे येतील का? कारण असं आहे की समजा राज ठाकरेंना भाजपला विरोध करायचा असेल तर त्यासाठी दोन गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, हा पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा, उद्धव ठाकरेंसोबत यायचं असेल तर उद्धव विरुद्ध राज या संघर्षामध्ये नक्की कोणाची सरशी होईल हे सांगता येत नाही, कारण या दोघांचा शेवटी व्यक्तिगत संघर्ष, हा पहिला मुद्दा आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या बद्दल मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना आता ते भाजपच्या विरोधामध्ये आहे त्यात काही शंका नाहीये। 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तेव्हाही उद्धव ठाकरेंची भूमिका फार महत्वाची होती, पण उद्धव ठाकरेंकडे त्या अर्थानं सातत्य दिसत नाही, हा एक भाग आहे। दुसरा असं की राजकारण करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात, जी डिप्लोमसी आवश्यक असते, त्या डिप्लोमसीचा उद्धव ठाकरेंकडे पूर्णपणे अभाव आहे असं पण दिसतं। तिसरा मुद्दा असा आहे की मुळामध्ये या सगळ्यासाठी जे 24/7 पॉलिटिक्स करणं आवश्यक आहे, 24/7 तुम्ही सजग असणं आवश्यक आहे। राज आणि उद्धव या दोघांचंही वैशिष्ट्य असं आहे की दोघेही त्या अर्थानं फार सजग 24/7 राजकारण करणारे राजकीय नेते नाहीयेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोघेही या सगळ्या मुद्द्यांबद्दल फारच कॅज्युअल आहेत। म्हणजे महाराष्ट्राला जेवढं वाटतं की गंभीरपणे या दोघांनी एकत्र यावं, तेवढं या दोघांना वाटतं का, असा मला प्रश्न आहे। मुळात हे दोघं आपल्या राजकारणाकडे आणि एकूणच राजकारणाकडे गंभीरपणे बघतात का, हाच खरं म्हणजे फार महत्वाचा मुद्दा आहे। आणि त्यामुळे हे दोघे एकत्र आले तरी काही फार मोठा फरक पडेल, फार मोठी क्रांती घडेल असंही मला वाटत नाही। संजयजी, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि या सगळ्या केलेल्या विश्लेषणासाठी। संजय आवटे सर आपल्या बरोबर होते, राजकीय घडामोडींचे अभ्यासक।